पडायला लागलाय. फायनली पाऊस पडलाय. आता थोडं गार वाटेल, पण जर कंटिन्यू पडला तर गार वाटेल, नाही तर मग गरमच वाटतं, जास्त गरम होईल. पावसाची मातीचा लाईट गेली. आता काय करायचं. सो गाईज बघा, आता किचनमधलं आवरलं, पण एवढं पसारा दिसतो ना गाईज, तुम्ही नीट बघितलं ना तर काहीच पसारा नाही आहे. बघा आता तुम्हाला जवळून तर दाखवू. हे बघा, आता इथे फक्त हे बनवलं, इथे पाणी ठेवलं आहे चिकूचा, चपाती आहे आणि हे डाळ भिजत टाकलं मी. बघ काय आहे नाही, पण तरी पण असं वाटतं की किती पसारा आहे. कारण की कारण की किचन खूपच लहान आहे आमचं. बघा गाईज, याच्यामुळेच मला सगळं ॲडजस्ट करायला लागतं आणि मी केलं. आता ह्या 2 खुर्च्या आहेत आणि ह्याच्यासाठी ठेवल्यात इथे हॉलमध्ये आहे, पण मी इथे का ठेवल्यात, कारण की इथे आमचं चिकू त्याच्यावर चढतो वगैरे, त्याचं कारण मी सांगते तुम्हाला नंतर. हे बघा किती पसारा दिसतो ना गाईज. किती पण नीट ठेवा, पण तो पसारा दिसणारच दिसणार. आणि आमच्या इथे बघा कालच पुसलं, लगेच धूळ. बघा लगेच धूळ येते. सो गाई, आता डॅडी राऊंड मारायला नेतात मम्मा आणि बाबूला. सो बाबू तर रेडी झालेला आहे आणि चिकू बोलला की यूट्यूबवरती ब्लॉग लावायला आपले. सो गाई, आता ब्लॉग लावले, बघत तर नाही आहे, बघा गाईज. कपडे मस्त घातलेत ना बाबूने, कूल डूड ना. हां, शेकंड का शेकंड नॉर्मल तर घातले डेलीचे. पिप्पी रे बाबू, हां रे पिप्पी. अच्छा हां गाईस, तर चला आपले ब्लॉग चालू. मम्मा मी वांगा फ्राय केलेलं आहे, ह्याला बेंगून भाज्या पण बोलतात. याच्यामध्ये फक्त वांगे असतात आणि ती मोठी वांगी असतात, पण आता इथे मिळत नाही म्हणून मी ही लहान वांगी आणली. ते खूप छान लागतात गाईस, ते पण ट्राय करा. वांग्यांना अशी स्लाईसमध्ये कट करा आणि त्याच्यावरती मीठ, हळद आणि मिरची पावडर लावा आणि 5 मिनटं मॅरिनेट करा आणि मग नंतर असे फ्राय करा, शॅलो फ्राय करा. खूप टेस्टी लागतात गाईस. मिक्स भात, राजमा राईस. हां, राजमा राईस, सॉरी, राजमा फ्राईड राईस. निहांश, निहांश बघ तर सही चिडलाय गाईस हा.